हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची नोटिफिकेशन आज आपण डिक्लेअर केलेलं आहे. त्यानुसार 12 एप्रिल ते 19 एप्रिल हा नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी आहे. त्यामध्ये जे पब्लिक हॉलिडे आहेत 13 एप्रिल, 14 एप्रिल आणि 17 एप्रिल या व्यतिरिक्त सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षामध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाते. आज रोजी 47 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून 27 उमेदवारांनी 70 नामनिर्देशन फॉर्म नेलेले आहेत आणि आज दुपारी 3 वाजेपर्यंत एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालेलं नाही. 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आज अखेर 36 उमेदवारांनी सदस्यपुष्ट नामनिर्देशन फॉर्म नेलेले आहेत आणि त्यापैकी आज दुपारी 3 वाजेपर्यंत एक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे. उमेदवारांचं नाव आहे श्री दादासाहेब उर्फ दादगोंडा चौगंडा पाटील. पक्षाचं नाव आहे वंचित बहुजन आघाडी. जिल्ह्यामध्ये दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये 48 हातकणंगलेमध्ये जे सांगलीमधील 2 मतदारसंघ येतात ते पकडून 37,45,295 मतदार आहेत. यामध्ये पीडब्ल्यूडी वोटर्स आहेत, दिव्यांग मतदार दोन्ही मतदारसंघामध्ये 31,375 आहेत. 85 पेक्षा जास्त वय असणारे 48,878 मतदार आहेत आणि सर्व्हिस वोटर्स आहेत ते 10,470 आहेत. आयोगाच्या सूचनेनुसार दिव्यांग मतदार आणि 85 पेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांना घरून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तर या सर्व मतदारांना नमुना 12D जो वाटप करायचा होता तो वाटप आपला झालेला आहे आणि ज्या मतदारांना घरून मतदान करायचं आहे त्यांना त्यांचा नमुना 12D भरून बीएलओंना 17 एप्रिलपर्यंत द्यावं लागेल. 17 एप्रिलपर्यंत जेवढे नमुना 12D प्राप्त होतील त्या मतदारांसाठी घरून मतदान करण्याची जी काही प्रोसिजर आहे, जी काही कार्यवाही आहे ती कार्यवाही कार्यालयाकडून केली जाईल. तर बीएलओ घरोघरी भेटी देतील 17 तारखेपर्यंत. तर मतदारांना आव्हान आहे की ज्यांना घरून मतदान करायचं त्यांनी तो फॉर्म भरून द्यावा. या व्यतिरिक्त मतदान प्रक्रियेसाठी जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचं